अबडा खबडा घोडोबा, घोड्यावर बसले लाडोबा, लाडोबाचे लाड करते कोण? आजी आजोबा, मावश्या दोन. आजी आजोबा? हो, आजी आजोबा लाड करतात का ग? हो ग, आजी आजोबा तर लाड करतात ग, पण आजकाल सर्वांच्या घरात आजी आजोबा कुठे आहे? तुमच्या घरात आजी आजोबा आहे का? चला तर मग बघूया एक सुंदर नाटक. नाटकाचे नाव आहे जसे कराल तसेच भराल. बेटा सुरेश, माझा चष्मा बघितला का कुठे? सापडत नाहीये. काय सकाळी सकाळी सुरू झालं बाबा तुमचं? माहिती नाही कधी सुटका मिळेल यांच्यापासून. बेटा सुरेश, माझा चष्मा कुठेच सापडत नाहीये, तूच शोधून दे. का सकाळी सकाळी त्रास देतोय बाबा? असेल तिथेच कुठेतरी, घ्या शोधून. माझा चष्मा इथेच तर ठेवला होता, कुठे गेला असेल? सापडत नाहीये बेटा. बाबा तुम्ही तर वैताग आणलाय नुसता, त्रास देता सारखा सारखा. तुम्हाला तुमचा चष्मा शोधता येत नाही? रोहनची आई, बाबांचा चष्मा शोधून दे बरं. बाबांचं तर रोजच झालं आहे, एका दिवसाचं थोडीच आहे हे. तुम्ही शोधून द्या, मी स्वयंपाक करत आहे. आणि हो, लवकर शोधून द्या, नाहीतर चष्मा शोधाच्या दादात घरभर पसार करतील, पुन्हा माझेच काम वाढेल. हे देवा, तूच काहीतरी कर यांचं. चष्मा इकडे तिकडे ठेवायचं आणि दुसऱ्यांना त्रास द्यायचं, इतकंच येतं यांना. मुद्दामच करता हे. हा काय तुमचा चष्मा? समोरच तर आहे. मला वाटतं तुम्ही खरोखर अंधे झाला वाटतं बाबा. सुनबाई, अगं ए सुनबाई, माझ्या गोळ्यांची वेळ झाली, नाश्ता देते ना? हो हो देते. झाली यांची नाश्त्याची वेळ. सकाळची वेळ घ्यायची असते, त्याचा चष्मा, यांच्या गोळ्या, नाश्ता. काय काय करायचे मी म्हणजे काय मशीन आहे? मदत करायला नाही येत एकजण, ऑर्डर सोडतात सगळे. पण काय करणार, कंटाळा आला यांचा. अवघड जागेचे दुखणे, सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही. देवा, ए देवा, माझी जपाची माळ आणून देते का ग? आजी, मला वेळ नाही, घे ना तूच. या रामात खुर्चीवर बसून सगळ्यांना कामाला लावतात. मला हे दे ते दे, मुलांना सुद्धा नाही सोडत, राबावून घेतात नुसते. रेवा दे बाई त्यांची माळ. हे घे तुझी माळ. बाबा मला हे गणित येत नाही, समजावून सांगा ना. बेटा तूच कर बरं. जेव्हा तू स्वतः करशील तेव्हाच तुला जमेल ना. जा सोडवते गणित आणि मला त्रास देऊ नको. मला काय आधीच कमी त्रास आहे का? जा बरं. ये उत्तर सापडलं, उत्तर सापडलं, उत्तर सापडलं. सांभाळून, तुला लागलं तर नाही ना? नाही बाबा, मी ठीक आहे. अरे बाबा, अरे अनिकेत, अरविंद, या. रोहनची आई, चहा आण बरं. काय मित्रांनो, सकाळी सकाळी येणं केलं, सगळं ठीक आहे ना? हो हो, आम्ही ठीक आहोत. तूच सांग, सगळं ठीक आहे ना? हो मित्रा, चालू आहे असं तसं. आलेला दिवस घालवायचा नुसता. काय रे बाबा, काय झालं? आणि असं तसं म्हणजे? बाबा तुम्ही तुमचं खोकलणं बंद करा बरं. काय सांगू मित्रांनो, ऑफिसमध्ये बॉसचे टेन्शन आणि घरी आई बाबांचा वैताग. कंटाळा आला रे नुसता. काही लक्षात देखील राहत नाही यांच्या. छोट्या छोट्या गोष्टींची काळजी देखील आपल्यालाच घ्यावी लागते. काय हे आयुष्य, कधी सुटका मिळेल यातून माहिती नाही. अरे सुरेश मित्रा, घरोघरी मातीचे चुले. माझ्या घरी पण असंच आहे. सीमा जॉब करते, दिवसभर बाहेर असते आणि घरी येताच आईची बडबड सुरू. आम्ही पण खूप कंटाळून गेलो आहोत. अरे याच कारणामुळे मी माझ्या आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवले आहे. वृद्धाश्रमात? हो, वृद्धाश्रमात. फार आठवण झाली तर कधी कधी वृद्धाश्रमात जाऊन भेटून येतो. तेही सुखी आणि आपणही सुखी. त्यांना आपला आणि आपल्याला त्यांचा त्रास नको व चिडचिड पण नको. निर्णय घेणं थोडं अवघड आहे, पण आवश्यक आहे.
काका वृद्धाश्रम म्हणजे काय? वृद्धाश्रम म्हणजे ज्या ठिकाणी वृद्ध व्यक्तीला ठेवले जाते ते. जसे तुझे आजी आजोबा, तुझे आई बाबा तुझ्या आजी आजोबांना कंटाळले आहे म्हणून ते त्यांना तिथे नेऊन सोडतील. अरे ही गोष्ट आधी का लक्षात आली नाही माझ्या. आता मी पण तसेच करतो. आई बाबांना वृद्धाश्रमात सोडून येतो. आमचाही त्रास कमी होईल आणि आम्हाला आमचं आयुष्य जगता येईल. काकू तुम्ही या ना. आई, ए आई, शेजारच्या काकू आले. आले आले. अरे आज सकाळी सकाळी येणं केलात? आवरले का काम कशाची आवडतात? रोहनची शाळा, यांना ऑफिसला जायची घाई, त्यात त्या म्हाताऱ्याची कटकट. आमच्या पण घरी असेच आहे ग. पळसाला पाणी तीनच. अगं तुला तेच सांगायसाठी आलो होतो. आपल्या शेजारच्या चौधरी काकू आहेत ना, त्यांनी त्यांच्या सासऱ्यांना वृद्धाश्रमात ठेवले आहे म्हणे. तू पण विचार कर ना त्यांचा. चल येऊ का ग? चल येतो आम्ही. मुलांच्या शाळेची घाई आहे ग. येतो आम्ही. चल सुरेश, येतो आम्ही. हो हो या मित्रांनो. रोहनचे बाबा डबा तयार आहे. आणि हो ऑफिस संपल्यावर चौकशी करूया त्या वृद्धाश्रमाची. रोहन तू पण तयार हो बरं, शाळेची वेळ झाली आहे. रोहनची आई, माझा चष्मा सापडत नाहीये, शोधून दे बरं. तिथेच असेल कुठे शोधा. रोहन बाबांचा चष्मा शोधून दे बरं बेटा. बाबा तुमचं तर रोजच नाटक झालंय. मला वाटतं तुम्ही खरोखरचे आंधळे झाला आहात. हा काय तुमचा चष्मा समोर असतो होता? माहित नाही बाबा तुमच्यापासून केव्हा सुटका मिळेल. तुम्ही पण लवकर लवकर म्हातारे व्हा. मी पण तुम्हाला वृद्धाश्रमात सोडून येईल. रोहन ही काय पद्धत झाली का मोठ्यांसोबत बोलायची? शाळेत तुला हे शिकवतात का? शाळेत नाही बाबा, हे तर मी घरीच शिकलो तुमच्याकडून. मी नुसता खाली पडलो, तुम्हाला किती काळजी वाटली. ही काळजीच तर तुमचं माझ्यावर प्रेम आहे ना बाबा. तुम्ही पण छोटे असताना तुमचे आई बाबा पण असेच प्रेम करत असतील ना. बेटा रोहन, आई बाबांसोबत असं नाही वागायचं. आई बाबा तर देव आहे या जमिनीवरचे, त्यांचा मान राखलाच पाहिजे. हो बेटा, आई वडील हे देव समान असतात. त्यांना त्रास होईल असं नाही वागायचं. आई आपल्याला 9 महिने पोटात वाढवते. बाबा आपल्या सुखांसाठी रात्रंदिवस मेहनत करतात. त्यांना पण तर त्रास झाला असेल ना आपल्याला लहानचं मोठं करताना. आजी आजोबा तुम्ही पण माझ्या बाबांचे आई बाबा आहात ना. आजी तुला नाही का त्रास झाला 9 महिने? सांग ना आजी. आजोबा तुम्ही नाही मेहनत केली रात्रंदिवस? सांगा ना आजोबा. माझे आई बाबा नेहमी तुम्हाला वाईट बोलत असतात. त्यांनी तुमचा कधीच मान नाही ठेवला, मग आम्ही का ठेवायचा त्यांच्याला? ते जसं वागतील आम्ही पण तसंच शिकू ना. बाबा मला माफ करा बाबा, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. आज माझ्याच मुलाने माझे डोळे उघडले. मी इतरांच्या सांगण्यावरून तुम्हाला वृद्धाश्रमात सोडून येणार होतो. मला माफ करा बाबा, मला माफ करा. तुमचे मुलं जे बघतात, जे ऐकतात तेच करतात आणि ते शिकतात. प्रत्येक मुलाची पहिली शिकवण ही घरापासून सुरू होते. आई बाबा हेच तुमच्या मुलांचे पहिले शिक्षक असतात. त्यांना चांगले संस्कार द्या. तुम्ही कराल तसेच कराल. The skit was a beautiful tribute to the love and support that grandparents and parents provide us. It was a touching and heartfelt performance. बाघ को जन्म देने वाला बागबान, परिवार को जन्म देने वाला पिता, दोनों ही अपने खून पसीने से अपने पौधों को सींचते हैं. ना सिर्फ अपने पेड़ से, उसके साए से भी प्यार करते हैं, क्योंकि उसे उम्मीद है एक रोज जब वो जिंदगी से थक जाएगा, यही साया उसके काम आएगा.
अपने होते हैं। मुझसे तेरा मोह न छूटे, दिल ने बनाए कितने बहाने, दूजा कोई क्या पहचाने, जो तन लागे सो तन जाने। बीते गुजरे लम्हों की सारी बातें तड़पाती है, दिल की सुर्ख दीवारों पे बस याद ही रह जाती है। बाकी सब सपने होते हैं, अपने तो अपने होते हैं, अपने तो अपने होते हैं। चले आना जाने वाले तेनों पिंड दिया गलियां पुकारेंगी। जन्मदाता है जो नाम जिनसे मिला, थाम कर जिनकी उंगली है बचपन चला। कांधे पर बैठ के जिनके देखा जहां, ज्ञान जिनसे मिला क्या बुरा क्या भला। इतने उपकार है क्या कहे, ये बताना ना आसान है। धरती पे रूप माँ बाप का, उस विधाता की पहचान है। ये तो सच है कि भगवान है। उस परम शक्ति से करते हैं प्रार्थना। इनकी छाया रहे रहती दुनिया तलक, एक पल रह सके हम न जिनके बिना। आप दोनों सलामत रहे, सबके दिल में ये अरमान है। धरती पे रूप माँ बाप का, उस विधाता की पहचान है। ये तो सच है कि भगवान है, मगर फिर भी अनजान है। धरती पे रूप माँ बाप का, उस विधाता की पहचान है। ये तो सच है कि भगवान है, मगर फिर भी अनजान है। धरती पे रूप माँ बाप का, उस विधाता की पहचान है। एकदा जोरदार टाळ्या या मराठी नाटकासाठी. अतिशय सुंदर आणि भावनिक सादरीकरण होतं हे.